मुदखेड येथील नेहाळी रोड रेल्वे स्थानक परिसरातील अंगणवाडी केंद्र क्रमांक 22 मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी रंगारी अंगणवाडी पर्यवेक्षिका त्रिशला सावंत यांच्या मार्गदर्शनानुसार अंगणवाडी सेविका अनिता कोलते यांच्या पुढाकारातून भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिता कोलते यांनी केलं व उपस्थित महिलांना भारतीय संविधानाचं महत्त्व पटवून दिलं। यावेळी अंगणवाडी मदतनीस सोनाली खोडके, दीक्षा जाधव, अनिता राठोड, अंजुम बेगम, सबा बेगम, रिहान बेगम, नजमा बेगम, रिजवान बेगम, संगीताबाई आनंदवार, अनिताबाई राठोड, अश्विनी चव्हाण, मिनाज बेगम, समरीन बेगम, जयश्री सोनार, सूर्यवंशीबाई यांच्यासह वॉर्डातील महिला व अंगणवाडीतील चिमुकल्यांची उपस्थिती होती। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान याद्वारे अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत। जय हिंद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।